नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? बघा, सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे एकूण मतदारसंघ खालीलपैकी किती आहेत? बघा, 288 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी विधानसभेचे या ठिकाणी मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, गाविलगड बघा टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावती या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, राधानगरी बघा हे धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा खालीलपैकी काय आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, लक्ष्मीसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, पुणे बघा या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, टिपेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं एक प्रमुख अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त चुनखडीचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक 8 बघा, चांदौली बघा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदौली हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चांदोली बघा हे राष्ट्रीय उद्यान सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? बघा, NH6 बघा हा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी सर्वाधिक लांबीचा या ठिकाणी महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य खालीलपैकी काय आहे? बघा, सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रवाशांच्या सेवेसाठी हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे या ठिकाणी ब्रीदवाक्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे बघा असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा 4000 प्रश्न या ठिकाणी टेक्निकलचे प्रश्नातील विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER ने बघा जो फार्मासिस्ट या पदासाठी जो अभ्यासक्रम निर्धारित केला होता, त्याच बघा अभ्यासक्रमावर आधारित बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या ठिकाणी टेक्निकल बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचा PDF आहे।
जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी बघा हे PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा जे बघा या ठिकाणी DME आणि जो या ठिकाणी अभ्यासक्रम दिला होता त्याच बघा अभ्यासक्रमावर आधारित MCQ टाईप प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलच्या ठिकाणी ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत। बघा सर्वांना या ठिकाणी बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहेत। जर कोणाला खरंच या ठिकाणी बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा जागतिक अन्न दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस बघा 16 ऑक्टोबर बघा या दिवशी जागतिक अन्न दिवस हा साजरा केला जातो। विषय क्रमांक पुढचा बघा इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? इट्स ऑलवेज पॉसिबल बघा हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे, तर ते खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो किरण बेदी यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ बघा या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा साहित्य बघा निर्मितीमध्ये या ठिकाणी दिला जाणारा बघा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे। या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1965 बघा या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवाती झालेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा इंडियन आर्मी डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा 15 जानेवारी या दिवशी बघा भारतीय भूसेना दिन असतो। विषय क्रमांक 5 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, यापैकी बघा सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील नर्मदा बघा ही नदी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा उत्तर सीमा फक्त 54 किलोमीटर वाहते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 6 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव हे खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा नाथसागर जलाशय बघा हे जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे। विषय क्रमांक 7 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? तारापूर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अणु ऊर्जा या प्रकारची या ठिकाणी विद्युत निर्मिती ही केली जाते। विषय क्रमांक 8 बघा रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहकुरी बघा हे एक अभयारण्य आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अहमदनगर बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रेहकुरी हे अभयारण्य आहे। विषय क्रमांक 9 बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या बघा लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या बघा सखल भागाला खलाट या ठिकाणी असे म्हणतात। विषय क्रमांक 10 बघा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो इकॉलॉजी म्हणजे या ठिकाणी परिस्थितिकी शास्त्र। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा हर्ष म्हणजे आनंद, प्रमोद म्हणजे या ठिकाणी आनंद, मोद म्हणजे आनंद, तर गेह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो घर असतो, तर या ठिकाणी गेह आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। विषय क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारलंय नवीन मतांचा पुरस्कार करणारा। बघा नवीन मतांचा पुरस्कार करणं म्हणजे नवमतवादी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 13 बघा खालीलपैकी कोणतं पठार आहे जे पठार टेबललँड या नावाने ओळखले जाते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा टेबललँड या नावाने ओळखला जाणारा पठार म्हणजे पाचगणी पठार या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तुर्भे या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले होते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहा हैदराबाद येथील मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व त्यांनी हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध दासबोध बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. संत रामदास महाराजांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हिरव्या वनस्पती आपले जे काही अन्न असते ते कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. स्टारच्या स्वरूपामध्ये हिरव्या वनस्पती आपले अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ग्रह आहे? बघा, शनी या ग्रहाला या ठिकाणी सर्वाधिक उपग्रह आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॉर्स पॉवर बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर. बघा, शब्दामध्ये या ठिकाणी पॉवर आल्यावर पॉवर म्हणजे शक्ती, तर हॉर्स पॉवर विद्यार्थी मित्रांनो हे शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा, वॉरन हेस्टिंग या ठिकाणी बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार हा भारताचा पहिल्यांदा गव्हर्नर जनरल हा बनला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड वेलेस्ली बघा यांना तैनाती फौजेचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संवाद कौमुदी मिरत अल अखबार बघा ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत? बघा, संवाद कौमुदी मिरत अल अखबार बघा ही विद्यार्थी मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी बघा सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रौलक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलक्ट बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, सन 1919 या वर्षीच्या ठिकाणी रौलक्ट कायदा आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, ताश्कंद करार सन 1966 मध्ये विचारले, ताश्कंद करार खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, ताश्कंद करार सन 1966 या वर्षी झाला होता, तर तो खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? बघा, भारत आणि बघा पाकिस्तान या 2 देशामध्ये ताश्कंद करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 26 बघा, विद्यार्थी बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा, विद्यार्थी बघा या नावाचं मासिक विद्यार्थी मित्रांनो साने गुरुजी यांनी बघा विद्यार्थी या नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले, स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? बघा, कलम 19 ते 22 बघा या कलमामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता दिवस असतो? तर बघा, या ठिकाणी 21 जून बघा हा उत्तर या ठिकाणी सर्वात मोठा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रॉकी बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? तर उत्तर अमेरिका बघा या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो रॉकी ही पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? बघा, कॅल्सिफेरॉल बघा हे विटॅमिन डी चं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तपांबर स्तर. वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला या ठिकाणी तपांबर स्तर या ठिकाणी म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पानिपतचं दुसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा पानिपतचं दुसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1556 या वर्षी पानिपतचे दुसरे युद्ध हे झाले होते. दुसरा क्रमांक जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिन. बघा सर्वांचं या ठिकाणी उत्तर ऑप्शन क्रमांक सी यायला पाहिजे. बघा 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी विचारले आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती? आयात निर्यात बँक म्हणजे एक्झिम बँकेची बघा स्थापना बघा एक्झिम या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सन 1982 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो एक्झिम या बँकेची स्थापना करण्यात आली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी बघा ही एक खेळाडू आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची खेळाडू आहे? रश्मी कुमारी. बघा रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची या ठिकाणी खेळाडू आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, घाना बघा हे एक पक्षी अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर राजस्थान बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो घाना हे पक्षी अभयारण्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री पर्वताचं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्री बघा या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर बघा विद्यार्थी कळसुबाई शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा तिरुअनंतपुरम बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे. दुसरा क्रमांक 40 बघा, पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पोलादामध्ये खालीलपैकी कोणते समिश्र असतात? बघा पोलाद विद्यार्थी मित्रांनो लोह आणि कार्बन असतात. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा, उत्तर प्रदेशामधला बघा पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? बघा कथक विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी पारंपरिक नृत्य प्रकार आहे, कथक उत्तर प्रदेश. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा बघा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. देवप्रयाग या ठिकाणी भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम हा होत असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अरुंधती रॉय बघा या पुस्तकाच्या लेखिका आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विभा शिरवाडकर नटसम्राट बघा या नाटकाचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा बघा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? बघा राष्ट्रपती विद्यार्थी मित्रांनो हे नामधारी प्रमुख असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता. भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळं झाले? बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचं खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळं झालेलं? तर ते कृष्ण नदीच्या खोऱ्यापासून वेगळं झालेलं आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? देवगड बघा पवन ऊर्जा प्रकल्प. बघा सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्यामध्ये देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, चिखलदरा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिखलदरा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा अमरावती बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चिखलदरा हे पर्वत शिखर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना. सोपा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1857 बघा या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा,
महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी बघा लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4000 प्रश्नाच्या ठिकाणी टेक्निकलचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो MCQ टाईप क्वेश्चन विथ या ठिकाणी विथ एक्सप्लेनेशन बघा जो आपल्याकडे अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच बघा अभ्यासक्रमाच्या ठिकाणी टेक्निकल प्रश्न आहेत. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काही वाचायची गरज नाहीत. ॲडव्हान्स लेवलच्या ठिकाणी MCQ टाईप क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचा पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला फायदा हा होणार आहे. जर तुम्हाला खरंच या ठिकाणी हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF बघा एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.